पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड सध्या माझ्यासोबत आहेत. मॅडम, आपण जे मतदारांना जे आव्हान करत आहात, नेमकं कशा पद्धतीचं आव्हान आहे, कशा पद्धतीचा सर्व्हे सुरू आहे? आपला SIRची एक्सरसाइज जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्यामध्ये पर्टिक्युलरली वसई विरारमध्ये आपल्या डिस्ट्रीब्युशनचा पर्सेंटेज सध्या एन्युमरेशन फॉर्मचा कमी होता, म्हणून इथे आपण विशेष आढावा बैठक घेतली. त्यामध्ये आमचे जे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना कालबद्ध पद्धतीने आपला डिस्ट्रीब्युशन आणि डिजिटायझेशनचा कार्यक्रम कंप्लीट करून पुढील प्रोसेस करण्यास सांगितलेलं आहे. यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला जी एक अडचण येते आहे की नागरिकांशी संपर्क करताना किंवा ज्या ठिकाणी आपण व्हिजिटला जातो, आपले BLO व्हिजिटला जातात, तिकडे नागरिक भेटत नसल्यामुळे आपलं डिस्ट्रीब्युशन कमी होतोय. तर तिथे मी आवाहन करू इच्छिते की सर्वात लोकांनी त्यांचा BLOशी संपर्क साधून त्यांना तुमचे डिटेल्स करावे आणि ज्या दिवशी BLO तुमच्या भागामध्ये येणार आहे त्या दिवशी तुम्ही घरी उपस्थित राहावा आणि त्यांना सर्व जे पुरावे लागतात, जे 12 पुराव्यांपैकी जे पुरावे तुमच्या जन्म दिनांकाच्या अनुषंगाने तुम्हाला लागू असतील त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना ते पुरावे द्यावे, जेणेकरून त्यांना तुमचं डिजिटायझेशन आणि मॅपिंग व्यवस्थितरित्या करता येईल आणि आपल्या इलेक्टोरल रोल प्युरिफिकेशनची जी ही एक्सरसाइज आहे ती आपल्याला बरोबररित्या पूर्ण करता येईल. मॅडम, पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि वसई विरारमधला पश्चिम पट्टा हा अनेक जे नागरिक आहेत हे परदेशामध्ये राहत असतात. तर अशा वेळी आपण हे सर्व काही सर्वे करत असताना कशा अडचणी निर्माण होतात किंवा लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? अशा केसमध्ये आपण ऑलरेडी आपल्या BLOजना सूचना केले होते आणि आज परत ते रिइटरेट केलेले आहेत. सगळ्यांना पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्यांनी खातरजमा करावी की तो जो पर्सन आहे तो परमनंटली शिफ्टेड आहे की नाही, त्यांनी दुसरीकडचं नागरिकत्व तर नाही घेतलं आहे आणि तो तिकडचा मतदार खरोखर आहे की नाही. जर टेम्पररी शिफ्टेड कोणीही पर्सन असले तर त्यांचे जे कुटुंब प्रमुख आहे ते त्यांच्या वतीने एन्युमरेशन फॉर्म जे आहे त्याची माहिती भरू शकतात आणि ते प्रमाणित करून देऊ शकतात आणि ते आमचे लोक जे आहे ते ग्राह्य धरतील. आता लोकांना आपण काय आव्हान करणार आहेत की नेमकं या सगळ्या मोहिमेमध्ये कसं सहभागी व्हायचं? लोकांना हाच आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी आपली माहिती BLO जेव्हा आपल्याकडे घरोघरी भेटीला येतील त्यावेळेस द्यावी, जेणेकरून आपला जो नाव आहे तो इलेक्टोरल रोलमध्ये व्यवस्थितरित्या येऊ शकते. माहिती देत असताना ती माहिती अचूक असावी, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स, एजच्या मिस्टेक्स, ह्या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत ते त्यांनी प्रॉपरली द्यावी, जेणेकरून आपला इलेक्टोरल रोल आपल्याला व्यवस्थितरित्या कंप्लीट करता येईल. ह्या होत्या पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड. आणि प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि आपली योग्य ती माहिती द्यावी असं आव्हान सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.